नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर करडांच्या विषयी तुम्ही बोलता की तुमची करडं म्हणजे करडांची वाढ खुटलेली आहे। तर आपण आज अशाच विषयावर बोलू की म्हणजे नेमकं कधी झालेली करडं चांगली असतात, त्यांची चांगली वाढ होते। म्हणजे जसं की आता जी करडं होतात हिवाळ्यामध्ये ना, हिवाळ्यामधली करडं चांगली मजबूत होतात। म्हणजे त्यांना जे वाढीसाठी पोषण पाहिजे ते भेटतं। थंड ऊन म्हणजे बघा आता हिवाळ्यात जी करडं होतात, आता खाणं तर सेमच आहे। आम्ही आत्तापर्यंत आमची म्हणजे जेवढी करडं झाले त्यांना सेमच खाणं दिलं, पण आमची मागचे जे 4 बोकडे होते ना ते मस्त वाढले होते, ते तसेच होते हिवाळ्यात झालेले। तर हिवाळ्यात कसं आहे, जे खाणं देतो ते चांगलं, प्लस त्यांना ऊन पण, उन्हाचा चटका चांगला असतो, दुपारचा ऊन भेटतं आणि थंड वातावरण पण सकाळ संध्याकाळ असतं। तसं पावसाच्या ह्याच्यात बघितलं तर पावसाच्या ह्याच्यात जास्त करून आजारच जास्त होतात, संडास लागणं किंवा सर्दी। तर हे करडांना म्हणजे आजारच जास्त होतात त्याच्यामुळं पण। आणि पावसाच्या ह्याच्यात जास्त ऊन पण नसतं, त्यांना फिरवता पण येत नाही, त्याच्यामुळं पण म्हणजे त्यांची वाढ अशी खुटलेली असते, जास्त पटापटा वाढत नाही ते। त्याच्या तुलनेत जर आपण हिवाळ्यातली करडं बघितली ना तर ती जास्त मोठी झालेली असतात, जास्त वाढलेली असतात। तरी आता आम्ही थोडं फिरवायला चालू केलं आहे। आणि खाण्याचं बघा तर आमचं पेंड हे सगळं करडांना भरपूर असतं। आता अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाही, पण असं आहे पावसाळ्यामध्ये कसं फिरवता येत नाही, तर त्याच्यामुळे ती करडं अशी बारीकशी राहतात आणि बाकी ऋतूंमध्ये चांगली होतात। पावसाळ्यात झालेली करडं त्यांना म्हणजे सर्दी हे होऊन आजारी पडतात। आणि जे औषध उपचार करतात ना त्यांची जगतात, असं नाही का जगत पण नाही, जगतात। पण लहान करडांना लहान मुलांसारखीच औषधं द्यायला लागतात। ते मोठ्या शाळांची औषधं दिली तरी दगावतात करडं, हे पण असतं। म्हणजे जसं सर्दीचं, जुलाबाचं हे मोठ्या शाळांचं औषधं दिले गोळ्या त्यांनी सुद्धा दागवतात करडं। लहान मुलांचीच औषधं द्यायला लागतात, लहान मुलांचं जसं असतं तसंच त्यांचं पण असतं करडांचं। तर असं मित्रांनो म्हणजे असं सांभाळ केला पाहिजे तेव्हा ते चांगलं होतं। आणि आता पावसाळ्यात आमची थोडी वाढ खुटलेली आहे, पण आता 2-3 दिवस पाऊस बंद होता, थोडं फिरवलं बाहेर तर म्हणजे परत तशी चांगली व्हायला लागली होती। मग आता पावसाच्या ह्याच्यात नाही फिरवता येत, ते एक मुख्य कारण तर हेच आहे की मग त्यांना असं थोड्याशा जागेत ठेवावं लागतं पाहिजे, उड्या मारायला त्यांना स्पेस पाहिजे। हां, ते असे उड्या मारतात ना मग त्यांची हाईट पटापट वाढते, पण ते जास्त होत नाही त्याच्यामुळं। आणि पावसाचं कसं जास्त ओलावा असतो जिकडं तिकडे, त्यामुळे ती जास्त हे पण फिरते नाही असं होतं। आणि तर थंड वातावरण जास्त असतं ना, असं एकदम पाणी त्यामुळे मग ती करडं अशी मुरगळून बसत राहतात सारखी, आणि थंडीमध्ये लय उड्या मारतात करडं। तर मित्रांनो, हे एक अनुभवामधनंच मी सांगितलं की मी आत्तापर्यंत जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यानुसार मी सांगितलं की करडांचं म्हणजे काय नेमकं असतं। तर तुम्ही मला म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट करता की वाढ खुटलेली आहे, त्याच्यावरनं मी विचार करून आज ह्या विषयावर व्हिडिओ काढली। तर ठीक आहे, चॅनलला नवीन असाल करड्यांचं बघा, जेव्हा संडास लागते तेव्हा आपण शेळ्यांचे जर ते 4-5 महिन्याच्या आधी करड असली आणि शेळ्यांच्या गोळ्या असतात संडासवरती म्हणा, तापावरती अशा, तर हे जर औषधं दिले ना ते करड्यांना तो जास्त डोस होतो, ओव्हरडोस। हां, आणि लहान मुलांची औषधं दिली ना संडासवरचं तापावरचं तर त्याने क्लिअर होऊन जातं बघा, माझ्या अनुभवानुसार मी सांगते। तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असेच छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।